विलेपार्लेमध्ये आहात, मी पण विलेपार्लेमध्ये आहे आणि विलेपार्ले ही कला आणि क्रीडाची नगरी म्हणून समजली जाते, सगळ्यांनाच माहिती आहे. आणि विलेपार्ले सारख्या नगरीमधली संस्कार तुमच्यावरती आहे, तसेच माझ्यावरही आहे. पण नक्की विलेपार्लेमध्ये मल्लखांबाचा उगम कधी झाला असेल असं तुम्हाला वाटतं? म्हणजे मल्लखांबाची सुरुवात किंवा व्यायामशाळा? मी शाळेत होतो तेव्हापासून शाळेमध्ये मल्लखांब मी पाहत आलो आणि माझ्याही आधी म्हणजे मोठे पाठक सर जेव्हा होते तेव्हा सुद्धा बागो पाटणकर म्हणून व्यायाम शाळेत एक शिक्षक होते आणि ते मल्लखांब शिकवत असत. आपल्या शाळेची जी जुनी इमारत होती, समोरासमोर असलेल्या 2 इमारती आणि त्याच्यामध्ये लायब्ररी आणि अशी रचना होती. तिथे तळमजल्यावर व्यायामशाळा होती. तिथे जो मल्लखांब होता त्यावर ते सराव करत असत. तोच मल्लखांब नंतर आपण पुढे प्राथमिक शाळेमध्ये काढून आणला होता. त्यामुळे 1950 त्या दरम्यानपासून मल्लखांब वापरला जात होता. आणि त्याचबरोबर लोकमान्य सेवा संघ जी संस्था आहे तिथे सुद्धा आखाडा आणि मल्लखांब या दोन्ही गोष्टी होत्या. त्यामुळे एवढा जुना मल्लखांब पार्ल्यामध्ये केला जातोय, थोड्याफार प्रमाणात का होईना पण चालू होत. म्हणजे तुमच्या माहितीवरून मलाही आता कळतं की 1950 पासून विलेपार्लेमध्ये व्यायामशाळा आहे, मल्लखांब आहे, केला जातो. आणि त्याचबरोबर कुस्तीचा आखाडाही लोकमान्य सेवा संघामध्ये मी पण तिथे प्रॅक्टिस केलेली आहे, तिथे कुस्तीचा आखाडाही होता. म्हणजे कालही उदय देशपांडे सरांबरोबर चर्चा करताना असं मी बोललो की पवनपुत्र व्यायामशाळा आणि श्री समर्थ व्यायामशाळा अशा 2च मला नावाजलेल्या संस्था तेव्हा लक्षात होत्या. पण या पण व्यायामशाळा तेव्हा उगम झालेला होता. फक्त एवढंच की तेव्हा या व्यायामशाळेकडून स्पर्धात्मक मल्लखांब खेळला जातो. तर पार्लेटी एक व्यायामशाळेमध्ये तुम्ही मल्लखांब बाकी सगळ्या गोष्टी शिकवायच्यात. पण तुम्ही लहानपणी कधी व्यायामाकडे वळलास होता? तुम्हाला व्यायामाची गोडी कशी लागली? मी शाळेच्या जीवनामध्ये कधी व्यायामाचं फार गोडी नव्हती, खेळच फक्त होते. पण जेव्हा कॉलेजमध्ये गेलो तेव्हा बॉडी बिल्डिंग, मसल्स डिस्प्ले वगैरे अशा गोष्टींची ओढ वाटायला लागली. आणि मग महिला संघाची एक वेटलिफ्टिंगसाठी मोठी व्यायामशाळा होती, तिथे आम्ही व्यायाम करायला लागलो. तिथे एक महाराष्ट्र श्री अशी पदवी मिळालेला एक आमच्या बरोबरचा मुलगा होता. त्याच्याबरोबर मग आम्ही जोमाने व्यायाम करायचो. मग एके दिवशी हाताचे व्यायाम, एके दिवशी पायांचे व्यायाम, असे एका छोट्याशा बॉडी बिल्डिंगच्या शो मध्ये सुद्धा मी तेव्हा भाग घेतला होता की मसल डिस्प्ले कसे करायचे. तेव्हा अगदीच मी किरकोळ होतो, पण तरी सुद्धा त्या मुलाला, विद्यार्थ्याला कोणीतरी सोबत पाहिजे म्हणून आम्ही तो शो केला होता. आणि त्या शोला मला वाटतं दारासिंग प्रमुख पाहुणे म्हणून आले होते. महिला संघातल्या त्या कार्यक्रमाला दारासिंग प्रमुख पाहुणे आले होते. पण मी जर तुम्हाला जेव्हा बघितलं होतं तेव्हा तुमचं मस्क्युलर शरीर होतच. जेव्हा आम्ही मल्लखांब करायचो लहानपणी, तुमचा बांधा हा मस्क्युलर होता, तुमच्या व्यायामाची सवय तेव्हापासून होती. सर, पार्ल्यामध्ये तेव्हा लोकमान्य सेवा संघ, पार्लेटेक आणि कोणत्या संस्था होत्या तेव्हा? नाही, त्याच्यानंतर व्यायामशाळा वगैरे नंतर गोमंतक सोसायटी आहे, तिथे व्यायामशाळा झाली. महिला संघात झाली. महिला संघामध्ये पण जुनी होती ती पुरातन वटवृक्ष म्हणून दादरची जी संस्था आहे त्यांच्याकडनं त्यांना डोनेशन मिळालं होतं आणि तिथे व्यायामशाळा चालत होती. परंतु स्पर्धात्मक मल्लखांब, मी जेव्हा शिकलो मल्लखांब थोडासा, तेव्हा सुद्धा स्पर्धेचं कोणाच्याच डोक्यात नसायचं. मल्लखांब व्यायाम म्हणून करायचा. तेव्हा मला राक्षस सर शिकवायचे. सुरुवातीला राक्षस सरांनी मला शिकवलं घोडावडी, मुठ्याचा फरा, बोंडावरचा फरा, हाताचा फरा, अशा गोष्टी राक्षस सरांकडून मी शिकलो. पण तेव्हा सुद्धा स्पर्धेचं कोणाच्याही डोक्यात नसायचं, व्यायाम करायचा एवढंच. राक्षसांचा उल्लेख केला, शंकरराव राक्षस सर, त्यांच्याकडे मीही मल्लखांब शिकलो आहे लहानपणी. आता राक्षस सरांचा उल्लेख केला तर त्यांच्याबद्दल मी नंतर विचारणार होतो, पण उल्लेख झाला म्हणून मी विचारतो की राक्षस सरांबद्दल तुम्ही काय सांगाल, त्यांच्याबरोबर अनुभव काय? कारण मी जेव्हा लहानपणी मल्लखांब शिकायचो तेव्हा राक्षस सर आम्हाला कुस्ती पण खूप छान शिकवायचे. वेगवेगळ्या कैच्या, पायाच्या कड्या, आणि ते कधी पण शिकवताना हे वेगवेगळे कुस्तीचे डावपेच करूनच आम्हाला शिष्य द्यायचे. कान पकडायचे, इकडे चिमटा काढायचे, किंवा एक सुंदर त्यांची एक शैली होती. ओरडायचे नाहीत, मारायचे नाहीत, पण असे कुस्तीचेच काहीतरी प्रयोग करून आम्हाला शिकवायचा प्रयत्न करायचे. तेव्हा मला त्यांनी एक काशाबा जाधव, जे आपले भारताचे ऑलिम्पिक मधले, सर 2 मिनिटं थांबतो, परागजी आलेले आहेत, आपल्या विलेपार्लेचे आमदार आणि श्री पार्लेश्वर व्यायामशाळेचे अध्यक्ष आणि सर्व आज त्यांच्याच मार्गदर्शनाखाली ही ऍक्टिव्हिटी आपण सुरू केलेली आहे. कालही परागजी येणार होते ऑनलाईन, पण त्यांच्या दैनंदिन जीवनाच्या काही अडचणीमुळे ते येऊ शकले नाही.
देशपांडे सरांना मी सांगितलं होतं तुम्हाला सरप्राईज असेल, पण ते काल होऊ शकलं नाही. ते नेमकं आज येऊन पोहोचलेलं आहे. कारण देशपांडे सर आणि परागजींचं नाटक मी पार्ले महोत्सवमध्ये खूप घनिष्ठ होत गेलं. पार्ले महोत्सवाच्या मल्लखांबाच्या स्पर्धा आणि देशपांडे सर नाही किंवा देशपांडे सर नाही आणि परागजींनी विचारलं नाही, असं कधी झालं नाही. अरे गणेश देशपांडे सर येणार आहेत ना, असं एकदा तरी विचारलंच जातं. परागजींचं खेळाशी नातं बरेच वर्ष आहे. म्हणजे सगळ्यांनी पार्ले महोत्सवाबद्दल मला काही सांगायची गरज नाही. यावर्षी 20वा पार्ले महोत्सव झाला तेव्हा परागजींनी आमदार नसताना पण मल्लखांब खेळ वाचवला होता आणि मल्लखांब खेळ अजूनही स्कूल गेम मधले आहे. आनंदाची गोष्ट तो आता वाढतोय आणि यावर्षीच्या नॅशनल्स मध्ये अंडर-17च्या पण एज ग्रुपला यावर्षी एंट्री मिळाली आहे. तर हे परागजी धन्यवाद. मल्लखांब खेळाला तुम्ही पहिल्या पार्ले महोत्सव पासून महत्व दिलं आणि मल्लखांब खेळ आता तसा हळूहळू एवढा वाढलाय की पार्ले महोत्सव ही एवढी चॉकलेट कॉम्पिटिशन झाली की सगळ्यांना वर्षभरात पार्ले महोत्सवची कॉम्पिटिशन खेळण्याची इच्छा असते आणि जसं महापौर चषक असते त्याच लेवलची पार्ले महोत्सव आज सगळे बघतात. हे सगळं श्रेय तुम्हाला जातं. सर तुम्ही काय बोलाल परागजी? एकतर सर्वांचं स्वागत आणि सर्वप्रथम तर गणेश देवरुखकर यांचं मी खूप मनापासून काय म्हणेन अभिनंदनही करतो. अत्यंत कौतुकास्पद आहे की रोज अशा पद्धतीनं आपल्या व्यायामशाळेतल्या मुलांना सतत बांधून ठेवणं आणि करत 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 मला वाटतं राज्यभरातून मंडळी या मिटिंग्सना असतात. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यपद्धतीमध्ये एक खूप महत्वाचा भाग आहे. तो म्हणजे जेव्हा संघाची मोठी अभियानं चालतात, तर त्या अभियानांच्या काळात सुद्धा जो संघाची शाखा लावणारा मुख्य शिक्षक आहे त्यांनी त्या अभियानात पण यायचं. पार्ला रेल्वे स्टेशनला सभा चालू असेल तरी शाखेच्या मुख्य शिक्षकांनी शाखा लावायची, त्यांनी पार्ला स्टेशनला यायचं नाही. आणि त्याचं कारण मी अनालिसिस हे करतो की संघाची शाखा लावणं, त्या शाखेत मुलांना आणणं हा सगळा फार क्लिष्ट प्रकार आहे. आणि तसंच मला वाटतं व्यायामशाळेत येणं हा सुद्धा एक 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 बेसिक एनर्जी या माणसामध्ये आहे, तो तोडून त्याला यायला लागतं. आणि अशा लॉकडाऊनच्या काळामध्ये सगळ्या मुलांना एकत्रित ठेवणं याचा एक डिजिटल इंडियाचा पुरेपूर लाभ गणेश सर घेत आहेत. त्यामुळे त्यांचं अभिनंदन. धन्यवाद. पण सॉरी काल मला येता नाही आलं. म्हणजे एक साधेपणा हा कोणाकडून शिकावा तर तो निश्चितपणे सरांकडून, कारण ते मोठी व्यक्तिमत्व. पण पार्ले महोत्सव तुम्ही येऊन पुऱ्या साधेपणाने असता तिथे तुमचं असणंच विद्यार्थ्यांना अनेक मुलांना खूप प्रेरणादायी आहे. पण तुमच्याकडूनही या गोष्टी मी शिकण्यासारख्या आहेत. सर तुमचंही स्वागत. आणि मी आज गणेशला म्हटलं की सर आज कोण आहे, तर ते म्हणाले की माझे गुरु डॉक्टर माधव फाटक सर येणार आहेत. सो आमच्यापैकी अनेक लोक आता गणेश सर म्हणायला लागलेलो, कारण पहिली अडचण काय आली की त्यांच्याकडे जातो. आणि आमच्या सरांचे गुरु आज येत आहेत. खूप आनंदाचा हे तुमचं मोठेपण आहे. तुम्ही असं म्हणताय ते मी तुमच्या समोर पहिल्यापासून गणेश माझ्या तोंडातून गणेशच येतं, पण माझ्या घरी ज्योती आमची म्हणजे गणेश सर शिवाय सर म्हणून हाक मारतात मंडळी आहेत की जे हक्काने गणेश म्हणू शकतात, तरीही आदराने गणेश सर असं म्हणतात. पुन्हा एकदा खूप खूप मनापासून
या सगळ्या ऍक्टिव्हिटीचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. मी आता जास्ती वेळ घेत नाही. आदरणीय देशपांडे सर, आदरणीय पाठक सर दोघांचे मनापासून स्वागत. आणि मी म्यूट राहीन. एक दुसऱ्या फोनवरून एक पक्षाची बैठक चालू आहे, पण जमलं तर ती लवकर आटपल्यावर मी निश्चितपणे इथे प्रत्येक जॉईन. चालेल सर, धन्यवाद. तुम्ही वेळात वेळ काढून तुमची कमिटमेंट दिलेली आहे. कालही जसं आमचं सेशन संपल्या परागीने फोन केलं की अरे माझी तब्येत ठीक नाहीये, येऊ शकलो नाही. ते परागींचं मोठेपण आहे. आमदार असले तरी ते कधी आमदारासारखे राहत नाही. ते कधीही आपल्या मित्रासारखे आणि कधीही आपल्या कार्यकर्त्यासाठी धावून असतात. काल विषय निघाला होता ऑलिम्पिक पासून नॅशनल गेम पर्यंत. तर नॅशनल गेम्सला तरी मल्लखांब पोहोचवण्यासाठी आपल्याला परागींचा सहकार्य आणि मार्गदर्शन मिळेल. आपण त्यांच्याकडे नीट आवर्जून सगळ्या पदाधिकाऱ्यांनी जायला पाहिजे आणि त्यांना तो विषय मांडला पाहिजे. त्यांना एखादा विषय मिळाला नक्की घेऊन. मी लहानापासून बघितलेला आहे, 20 वर्षाचा अनुभव आहे. धन्यवाद परागजी. मी पुढच्या सेशनला सुरुवात करतो तुमच्या परमिशनने. माधव सर, आपण पुढे सुरुवात करूया. तुम्हाला योगाभ्यासाचं खूप आवड आहे आणि तुम्ही योगामध्ये खूप लहानापासूनच जोडले गेलेले आहात. तर मला तुम्हाला असा एक प्रश्न विचारायचा आहे की योगासनं आणि योगा स्पर्धा या दोन मध्ये काय फरक तुम्हाला जास्त मोठा जाणवतो? योगासनं जी योगा आणि योगा स्पर्धा. योगासनं जी आहेत ती योग दर्शन जे आहे, अष्टांग योग ज्याला म्हणतात, त्याचा एक भाग आहे. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा अशी जी 8 अंग आहेत त्यातलं आसन एक अंग आहे आणि त्या 8 पायऱ्यांमधली 3री पायरी आहे. त्यामुळे ते तिथलं मुख्य गोल म्हणतात तो नाहीये. तिथला गोल आहे तो समाधी आहे. आणि आपण जी स्पर्धा म्हणून आसनं घेतो त्या बऱ्याचशा कसरतींच्या स्वरूपावर आहेत. आणि मुख्य म्हणजे जे योग दर्शन ज्याला मी म्हणतोय पतंजलीचं नाव आपण सगळ्यांनी ऐकलंय, योग प्रणेता म्हणून. त्यांनी त्याच्या ग्रंथामध्ये, पतंजली योग दर्शन या ग्रंथामध्ये आसनांचा उल्लेख अवघ्या 2 सूत्रांमध्ये केलाय. त्यातलं एक सूत्र आहे स्थिर सुखम आसनम. म्हणजे आसन जे आहे, प्रत्येक आसन हे स्थिर आणि सुखकर असलं पाहिजे अशी त्याची एक अट आहे. आता आपण जेव्हा आसनांची स्पर्धा बघतो किंवा घेतो तेव्हा ती एकामागोमाग केलेली आसनं असतात आणि त्याच्यामध्ये स्थिरता नावालाच असते. म्हणजे ती स्पर्धेची अट म्हणून एखाद्या आसनामध्ये स्थिरता दाखवणं एवढ्या पुरतीच असते. त्यामुळे ती जी पतंजलीच्या सूत्रातली जी अट आहे स्थिर सुखम आसनम, आणि त्याच्या पुढच्या सूत्रामध्ये प्रयत्न शैथिल्य, ज्याला आपण इंग्रजीमध्ये डिफरन्शियल रिलॅक्सेशन म्हणू. म्हणजे जे स्नायू काम करतायत त्याच्या खेरीज इतर जे स्नायू आहेत त्यांच्यावर कुठलाही ताण असता कामा नये. या 2 गोष्टी पतंजलीने आपल्या सूत्रात सांगितल्या. आता आपण जी इतर आसनं बघतो वेगवेगळ्या नावांची, वेगवेगळ्या विचित्र स्थिती असलेली, ती सगळी आसनं नंतर मुख्य म्हणजे घेरंड संहिता, हठयोग प्रदीपिका अशा 2 मूळ संस्कृत ग्रंथातून आणि नंतर काम करणाऱ्या अनेक योगाचार्यांच्या अभ्यासातून त्यांना जशी जशी लोकांना शिकवताना गरज भासली तशी वेगवेगळ्या आसनांची नावं त्याच्यामध्ये रूढ झाली. ओलानंद असतील, जनार्दन स्वामी असतील, शिवानंद असतील, DKS अय्यंगार असतील, अशा अनेक लोकांनी नंतर आसनांचे छोटे छोटे विभाग करून त्यांना वेगवेगळी नावं दिली. आणि तेवढी सगळी आसनं आता आपण सध्या स्पर्धेमध्ये पाहतो. पण त्याच्यात एक असतं की एक 1.5 मिनिटाचं सेट आहे. समजा सध्या नियम काय माहित नाही मला, पण समजा 1.5 मिनिटाचं सेट आहे तर त्याच्यामध्ये लागोपाठ तेच नियम आहे. साखळीने एकामागोमाग एक आसनं करत जायची असतात. आणि त्यामुळे तिथे जी स्थिरता आहे, जी पतंजलीला अभिप्रेत आहे, कारण त्याला आसन कशासाठी हवंय, प्राणायाम करण्यासाठी स्थिर बैठक मिळावी म्हणून आसन हवंय. कारण आसनानंतरची पायरी आहे ती प्राणायाम आहे. किंवा स्थिर पाठीचा कणा ताठ ठेवून न हलता डुलता एका स्थितीत बसता येणं, एवढीच आसनाची गरज पतंजली योग दर्शनाला आहे. आता आपण जी आसनं बघतोय ती केवळ आरोग्यासाठी आसनं अशी बघतोय. त्यामुळे मूळची योगासनं आणि आता आपण जी आसनं ज्याला आपण योगा असं म्हणतो तो त्या मूळ योगापासून फार वेगळा आहे. थँक्यू सर. आम्ही जेव्हा व्यायामशाळेमध्ये घेतो तेव्हा आम्ही आसनाचा क्लास म्हणून बोलतो ना, आम्ही योगासनाचा क्लास म्हणून बोलतो. म्हणजे योगासनाच्या क्लासमध्ये आसनं करायची
जी आसनं आपल्याला उपयोगात येतात पुढे स्पर्धेमध्ये. सर काल सुजित सरांनी पण मला रात्री फोन केलेला, आता आहे पण आपल्या बरोबर. सुजित सर आहात का तुम्ही? तर त्यांनी सुजित सरांना सगळेच ओळखतात, खूप सिनियर पर्सन आहेत. तेव्हा ते मला म्हणाले की मला आठवते माधव सरांना माझा नमस्कार सांग, मी रेंज मध्ये असेल नसेल, पण सुजित सरांनी जेव्हा राष्ट्रीय पंच परीक्षा केली तेव्हा सुजित सर बरोबर. नमस्ते सर, तुमच्या तोंडून ऐकायला मिळालं तर बरं होईल सर तुमचा अनुभव. नमस्ते. माधव सरांबरोबर पहिली भेट कधी झालेली? 100% माधव सरांचा आणि माझा 1991 झाशीची स्पर्धा होती, राष्ट्रीय स्पर्धा. त्यामध्येच राष्ट्रीय पंच परीक्षा पण होती आणि त्या परीक्षेसाठी माधव सर आणि आम्ही एकत्र होतो. मी, बापू सर, विनायक राजमाचीकर सर, सुहास लोहार सर, दीपा प्रसादे, शशीताई, आम्ही सगळे बरोबरच होतो आणि केवळ तेवढाच माझा परिचय त्यांच्याशी. पण तरीही त्या एका भेटीमध्ये माणूस आपल्याला समजू शकतो हे मी म्हणजे अध्यात्मातली गोष्ट आहे ती. आत्म्याचे परमात्म्याशी जे मिलन होतं असं म्हणतो किंवा म्हटलं जातं, खरोखर उच्च कोटीचं. आणि मला आजही मला त्यांची आठवण येते आणि आजही त्यांचं. पण सर थोडक्यात सांगायचं की आज हे सगळे महान व्यक्ती जे आहेत मलखांब फील्ड मधले अनुभवी व्यक्ती म्हणतो आपण त्यांना जास्त करून, त्यांच्या बरोबर जे तुम्ही आज सर आहात हे तुम्ही जेव्हा ऐकलं अगदी निष्पाप निरागस. हा बरोबर तेवढंच बोलायचं होतं. बोला सर. थँक्यू सर. तुम्ही जे म्हणतात ते आम्ही स्वतःहून लहानापासून ती व्यक्ती बघितलेली आहे. उच्च विचारसरणी आणि साधी राहणसरणी, म्हणजे एकदम साधी, याच्याबद्दल आपण समजून घेऊ. हे मला सांगायचं एवढ्यासाठीच होतं की सर राष्ट्रीय पंच आहेत, सरांनी खूप चांगला मलखांबाचा अभ्यास केलेला आहे, चांगले प्रशिक्षक आहेत, माझे गुरु आहेत, ज्यांनी मला स्पर्धात्मक मलखांब शिकवलेला आहे. काही कालांतरामुळे सर आपल्यापासून थोडे मलखांब क्षेत्रात लांब आहेत, पण माझ्यापासून लांब नाहीयेत. मलखांब कॉम्पिटिशन किंवा याच्यापासून सर थोडेसे येत नाहीये. सर तुम्हाला पुढचा प्रश्न मला असा विचारायचा आहे की स्पर्धात्मक मल्लखांबासाठी योगा जास्त महत्वाचा आहे का? हो म्हणायला लागेल, कारण मलखांबामध्ये जी लवचिकता आणि तोल सावरण्याची क्षमता लागते ती योगासनांनी चांगली विकसित होते. मग योगासनामधलं वीरभद्रासन असेल, नटराजासन असेल, अशी आसनं तोल सावरणारी जेवढी आसनं आहेत ती सगळी तोल सावरण्याची क्षमता विकसित करतात. आणि तबकपाड असेल, सुईदोरा असेल, अशा ज्या उड्या आहेत त्यांच्यामध्ये लवचिकता, पायाची स्ट्रेचिंग, हिप जॉईंटची फ्लेक्सिबिलिटी लागते, ती सगळी त्याच्यातनं डेव्हलप होते. कारण की रोप मलखांबामधल्या जेवढ्या पण स्थिर उड्या आहेत ना सर, ही आसनं आहेत. म्हणजे वरचं पद्मासन, खालचं पद्मासन, गुरुपकड. आणि 2003 मध्ये मी जेव्हा सर पोर्तुगालला गेलो होतो, तुम्हाला माहिती आहे मी, महेश सर आणि सर आम्ही पोर्तुगालला गेलो होतो. ती याची घटना आहे की कशासाठी जावं लागलं, कारण नाहीतर मग मलखांब आपल्या हातातून निसटला असता. त्याच्यासाठी आम्ही गेलो होतो. कालही देशपांडे सरांनी त्याचा उल्लेख केला होता. त्या वर्ल्ड चॅम्पियनशिप मध्ये खेळलो तेव्हा योगा इन एअर म्हणजे या स्पर्धेचं नाव होतं हवेमध्ये योगा, म्हणजे दोरी मल्लखांब. म्हणजे योगासनं जास्तीत जास्त दोरी मलखांबावरती सादर करायचे. तेव्हा आम्ही जेव्हा प्रेझेंटेशन पण केलं होतं आमचं, तेव्हा जमिनीवरचं योगा किंवा जमिनीवरती तुषार योगासनं करत होता आणि मी दोरी मलखांबावरती करत होतो. तर अशी आसनं आम्ही सिंक्रोनाइज केलेली की समजा जमिनीवरती वज्रासन, तर गुरुपकड लावली आपण याच्यावरती रोप मलखांबावरती, खाली पद्मासन केलं तर वरती पद्मासन, खाली पर्वतासन, असं करून त्या वर्ल्ड चॅम्पियनशिप मध्ये आम्ही योगा इन एअर आणि मलखांब आणि योगासन याचं सांगड घालून तिकडे एक नवीन वर्ल्ड चॅम्पियनशिप पहिली खेळली होती. आणि मला सांगायला अभिमान आहे सर, मी तुमचा स्टुडंट आहे. वर्ल्ड चॅम्पियनशिप मध्ये मी पहिला आलो होतो त्या स्पर्धेमध्ये. तुषार तिथे दुसरा आलेला आणि तिकडे कुठेतरी आपण भारताचं आज तिकडे आपलं नाव नोंदून आलो होतो. या स्पर्धेमध्ये मला कळलं की योगासन हा मल्लखांबाला खूप पहिल्यापासूनच जोडून आहे आणि आपण मलखांबाला आपण या गोष्टीचं महत्व दिलं गेलेलं आहे. तुम्ही हो मध्ये उत्तर दिलं, पण त्याचं खरंच सविस्तर उत्तर तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने दिलं. खऱ्या योगामध्ये शरीर आणि मन स्थिर करणे हा मेन उद्देश आहे. तर तुमच्यामध्ये तुम्ही काय बोलाल सर? योगासनामध्ये शरीर आणि मन स्थिर करणं, पण आपल्याला इथे जेव्हा लागतो तेव्हा मन एकाग्र असणं आणि त्यामुळे आपली जे होल्ड पार्ट्स आहेत मलखांबामधले ते तिथे आपल्याला मन एकाग्र असेल, सगळी शक्ती बरोबर नेमक्या त्या स्नायूंच्या ठिकाणी एकवटता आली तरच ते होल्ड पार्ट चांगले होतात. त्यामुळे तिथेची मनाची शक्ती लागते ती आपण योगासनाने डेव्हलप करत असतो. म्हणून आपल्याला योगासनं ही मलखांबासाठी नेहमीच पूरक ठरतात.
योगासन आणि मल्लखांब मी सारखं सारखं का बोलतो आहे? तुम्हाला वाटेल की अरे मल्लखांबाचे शिक्षक आज योगावरती का बोलतात? कारण की दोन्ही बॅलन्स असणं गरजेचं आहे. तुम्हाला योगा म्हणजे आसनं बेसिकली आपण जे हायपर फ्लेक्सिबिलिटीचे आसनं म्हणतो, नटराजासन आलं की सरळ पायाने नटराजासन येणं गरजेचं आहे. अर्ध हनुमानासन आलं तर पूर्ण हनुमानासन येणं गरजेचं आहे. जेवढं तुमची डिग्री ऑफ डिफिकल्टी आसनांमध्ये पण वाढेल किंवा फ्लेक्सिबिलिटी जेवढी इम्प्रूव्ह होईल तेवढं मल्लखांबाचं प्रेझेंटेशन किंवा एक्झिक्युशन वाढण्यामध्ये आपल्याला मदत होते. सर, एक चांगल्या खेळाडूनी किंवा एक मल्लखांब खेळाडूनी योगासनं रोज करणं गरजेचं आहे का? हा पहिला प्रश्न. जर तो रोज करणं गरजेचं असेल तर तो त्यांनी कधी केला पाहिजे? त्याच्या वॉर्मिंग अपच्या भागामध्ये योगासनं करायला की सगळं प्रॅक्टिस झाल्यानंतर, जसं आपण कूल डाऊन म्हणतो शरीर शांतीसाठी, तेव्हा आपण रिलॅक्सेशनसाठी योगा करायला पाहिजे? नक्की कधी करणं योगा गरजेचं आहे एक कॉम्पिटिशन मल्लखांब खेळाडूंनी? याची दोन उत्तरं देता येतील. एक म्हणजे अगोदर करणं गरजेचं आहे, पहिलं उत्तर असेल, कारण त्यामुळे कंडिशनिंग चांगलं होतं. जेव्हा तो वॉर्मअप करत असतो तेव्हाच जर त्यांनी काही आसनं केली, अर्थात आपल्यासाठी आसनं ही गतिमान असतात, जवळजवळ स्ट्रेचिंगचा प्रकार असतो, त्यामुळे ती जर केली त्यांनी तर पुढच्या मल्लखांबावरचं सेट करणं किंवा मल्लखांबावरचे सगळे एक्सरसाइज प्रकार करणं त्याला अधिक सोपं वाटेल. पण ज्या दुसऱ्या अंगाने जर उत्तर द्यायचं झालं तर ते मल्लखांबाच्या नंतर त्यांनी योगासनं करायला हवी. जी काही एक्साइटमेंट, रक्ताची ब्लड प्रेशर वाढलेलं असतं, श्वासाची गती वाढलेली असते, ती मल्लखांब संपल्यानंतर जर त्यांनी एक 5-10 मिनिटं दिली काही स्थिर आसनं करण्यासाठी आणि त्यामध्ये शवासन किंवा रिलॅक्सेशनची जी टेक्निक्स आहेत त्यातलं कुठलं वापरलं तर तो घरी जाताना त्याचा थकवा नाहीसा होऊन एकदम हलका होऊन घरी जाईल. त्यासाठी त्याला मल्लखांबाच्या नंतर आसनं करणं उपयोगाला येईल. तर तरी जर मल्लखांबाच्या आधी तुम्ही वॉर्मअप मध्ये म्हणाल तर कोणती 1-2 आसनांची नावं घ्याल की ही आसनं मुलांनी रेग्युलर केली पाहिजे? तसं सगळ्यांना माहिती आहे तरी पण एक काही आमच्याकडून मिस आउट होत असेल तर विचारतो. जसं हनुमानासन आहे, अर्ध हनुमानासन आहे, चक्रासन आहे, नंतर मत्स्येंद्रासन किंवा ट्विस्टची जेवढी आसनं आहेत, कारण आपल्याला मल्लखांबावरती पीळ देणाऱ्या स्थिती पुष्कळ होतात. कुठल्याही प्रकारच्या बगली, एडी कुठलीही असेल तरी पीळ पडतो शरीराला, त्यामुळे ती जर आधी केलेली असतील पीळ देणारी असतील, मग उभं राहून त्रिकोणासन असेल, बसून अर्ध मत्स्येंद्रासन असेल, पूर्ण मत्स्येंद्रासन असेल किंवा आणखीन कुठल्याही त्यातल्या वेगवेगळ्या अवस्था ज्या आहेत पीळ देणाऱ्या त्या, आणि हिप जॉईंटचं स्ट्रेचिंग. मग तबकपाडसाठी आपल्याला साईड स्प्लिट ज्याला आपण म्हणतो त्याला आपण भद्रासन म्हणतो, जमिनीवर बसून केलेले, ती जर आधी केलेली असतील तर त्या उड्यांना ती पूरक ठरते. त्यामुळे ती अगोदर करणं, पण ती स्ट्रेचिंगच्या स्वरूपात होती, त्याला आपण आसन म्हणू शकत नाही. जर पतंजलीच्या दृष्टीने आसन म्हटलं तर ते स्थिर आणि सुखकर असलं पाहिजे. तसं तर आपण मल्लखांबाचं वॉर्मिंग अप करताना तेव्हा करत नाही, पण ती उपयोगाला बरोबर आहे. नक्कीच सर, तुम्ही म्हणाला की सगळं प्रॅक्टिस झाल्यानंतर रिलॅक्सेशन करणं किंवा रिलॅक्सेस सारखी आसनं, मग अशी शवासनचा तुम्ही उल्लेख केलात. आजकाल शवासन मला माहिती नाही किती जण रोज किंवा नित्यनेमाने करतात, पण तुम्ही आमच्याकडून नियमित करून घ्यायचा. त्या शवासनामध्ये तुम्ही आम्हाला वेगवेगळे प्रकार सांगायचे करायला की 20 आवाज मोजा वेगवेगळे, मग आम्ही 20 आवाज ऐकायचा प्रयत्न करायचो किंवा आपण बॉडी पूर्ण रिलॅक्स करायचो, डाव्या पायाने सुरुवात करायचो, उजव्या पायाने सुरुवात. आता बरेचसे कोचेस आहेत, तर शवासन बद्दल थोडक्यात सर किती महत्वाचं आहे आणि ते कशा पद्धतीने थोडक्यात करणं गरजेचं आहे? कारण की शवासन करून घेणं पण एक कला असते जी तुम्ही सहजरित्या आम्हाला करून घेत होतात, तर त्याच्याबद्दल थोडक्यात सांगाल सर? शवासन अनेक लेवलवर करता येतं आपल्याला. म्हणजे जर अगदी छोटी मुलं असतील आणि त्यांना जर आपण अवयव बघायला सांगितले, व्हिज्युअलाइज करायला सांगितलं तर त्यांना जमणार नाही, त्यांचं मन इकडे तिकडे धावेल. अशा वेळी त्यांच्यासाठी जर आपण आकडे म्हटले, त्यांना म्हणायचं मी उलटे आकडे म्हणायचे आणि मी चुकलो तर तुम्ही जागं राहायचं. मग आपण 50 पासून उलटे आकडे म्हटले किंवा 100 पासून उलटे आकडे म्हटले आणि त्यांना म्हणायचं मी चुकतोय का तेवढं बघा. म्हणजे त्यांच्या शरीराकडचं सगळं लक्ष जाऊन केवळ आकडे ऐकण्याकडे एकाग्रता होते आणि शरीर आपोआप रिलॅक्स होते. असं अगदी छोट्या मुलांसाठी करता येतं. त्याहून थोडी मोठ्या वयाची समजदार मुलं असतील तर त्यांना आपण जे अवयव बघायचं आहे, श्वासावरती लक्ष ठेवायचं आहे किंवा वेगवेगळे आवाज ऐकायचं टेक्निक आहे, तर त्याही पलीकडे जर तुला आठवत असेल तर आपण शवासनाच्या स्थितीतनं पार्लेश्वरात जाऊन यायचे. नक्की आठवते मला सर. तेव्हा तुम्ही स्पष्टीकरण करताना स्वतः स्पष्टीकरण करायचं की आपण आता पायऱ्या उतरतो आहे,
मग आपण गेटवरती आलेलो आहे, मग तुम्ही स्पीड ब्रेकर पासून सगळ्या गोष्टी निदर्शनात आणायच्या, तर स्पीड ब्रेकर आलेला आहे आणि हे आम्ही स्वतःहून केलेलं आहे. सर, तुम्ही अनेक खेळाडू घडवलात, आम्ही आहे, निलेश देवरुखकर आहे, मिनल आहे, बरेच आहेत. तर या खेळाडूंमध्ये शिकवताना की तुम्हाला तांत्रिक बाजू सोडली की मलखांबामुळे जॉब मिळतात किंवा वेगवेगळा, तर मलखांबाचे अजून काय फायदे तुम्ही सांगाल की मलखांब केल्याने फायदे होतात? थोड्या वेळामध्ये भरपूर व्यायाम होतो आणि सगळ्या अंगाला होतो. मग अशी म्हटलं मी की सूर्यनमस्कार आणि पोहणं हे सर्वांग सुंदर व्यायाम असं म्हटलं जातं. मलखांब सुद्धा त्याच श्रेणीत येईल. फक्त सूर्यनमस्काराला कुठल्याही साधनाची गरज लागत नाही. तर इथे आपल्याला मलखांब, थोडं तेल किंवा पावडर, खाली मॅट असणं, अशा काही गोष्टींची गरज भासते. एवढाच काय तो त्यातला थोडासा कमीपणाचा, कोणेपणाचा भाग आहे. बाकी सूर्यनमस्काराला तर आपण कुठेही करू शकतो, घरात. आणि म्हणून ते त्याच्या बरोबरीचा व्यायाम प्रकार आहे. याच्यामध्ये आणखीन एक भाग असा आहे, आणखीन एक भाग असा आहे की ज्याला आपण न्यूरोमस्क्युलर कोऑर्डिनेशन म्हणतो. मज्जासंस्था आणि स्नायू संस्था यांची सांगड घालून काही कामं करणं, ते मलखांबामध्ये अधिक लागतं. डावा हात उजवा पाय, उजवा हात डावा पाय, उजवीकडे वळ, डावीकडे पाय, शरीर घाल, अशा ज्या सगळ्या क्रिया आहेत त्या करताना मज्जासंस्थेची आणि स्नायू संस्थेची अशी भरपूर मदत लागते आणि त्यामुळे दोन्हींचा विकास होतो. धन्यवाद सर. त्यालाच एक अनुसरून दुसरा प्रश्न आहे की मल्लखांबामुळे शरीर घडतं हे सगळ्यांनाच माहिती आहे. आपण प्रत्येक वेळेला आपण म्हणत असतो की मल्लखांबामुळे केसापासून ते पायाच्या नखापर्यंत व्यायाम मिळत असतो. तर मल्लखांब खेळ खेळल्याने त्या मल्लखांब खेळाडूचं मन पण घडवण्यासाठी खेळ उपयोगी आहे का सर? तुम्हाला काय वाटतं? मल्लखांबामुळे मुलांचे मनही तेवढंच घडतं का? मन घडतं म्हणजे आपण नेमकं काय ते आधी समजून घेतलं पाहिजे की जीवनातल्या टक्क्या टोनप्यानं तोंड देणं, बऱ्या वाईट प्रसंगांना तोंड देऊन पुढे जात राहणं, हे मन घडण्याचं एक लक्षण मानता येईल. तेव्हा मलखांब जेव्हा स्पर्धात्मक पातळीवर खेळला जातो तेव्हा स्पर्धेमध्ये मिळणारं यश किंवा अपयश किंवा यश मिळालं तरी त्याचा दर्जा कमी जास्त होणं, हे जे आहे ते सहन करायची स्पर्धात्मक मलखांबामुळे मुलांची तयारी वाढते. आणि मग ही जर मनाची घडण झालेली असेल तर बाहेरच्या जगामध्ये गेल्यानंतर कधीतरी पुरेसं अपेक्षेसारखं यश मिळत नाही, कधी कधी नकार मिळतो. अशा ज्या अनेक परिस्थितींना तोंड द्यावं लागतं ते खेळाडू चांगल्या रीतीने तोंड देऊ शकतो. म्हणजे काल आमचा एक विषय झालेला की आजकालचं जे खेळ आणि राजकारण असा विषय मी देशपांडे सरांशी बोलता बोललो की मुलं आणि पालक आजकाल त्या दृष्टिकोनातून खूप विचार करतात. विशेष करून जी मुलं हरतात, पराजित होतात, अशा मुलांना त्याचा ते उगाच जास्त विचार करतात किंवा त्या कारणांमुळे ते मलखांबापासून लांब होत जातात. पण तुमच्या या वाक्यावरून असं वाटतं की मल्लखांब खेळत राहिल्यामुळे मन एवढं स्ट्रॉंग बनतं की पराजित झालं तरी ती पराजय पचवणं किंवा आपल्या मनावरती आपण त्या पद्धतीने कंट्रोल करणं हे ऑटोमॅटिकली त्या मुलाकडे ते घडत जातं. ते मलखांब खेळण्याचा फायदा आहे किंवा कोणताही खेळ खेळल्याने त्या गोष्टी त्या मुलांच्या मनात रुजत असतात. म्हणतो आपण इंटरनल स्ट्रॉंग म्हणतो तर त्या पद्धतीने आपण होत असतो. बरोबर. तर स्पर्धात्मक खेळ आला की पुढच्या प्रश्नाकडे जाऊ सर. हो. स्पर्धात्मक खेळ आला की डिग्री ऑफ डिफिकल्टी वाढते. डिग्री ऑफ डिफिकल्टी वाढली तर एलिमेंट्सचा रिस्क फॅक्टर वाढतो, धोका वाढतो. ते सगळं वाढलं की दुखापती आल्याच. तर याबद्दल तुम्ही काय बोलाल सर? त्याचा विचार करताना लक्षात आलं की इथे 4 घटक आहेत. एक म्हणजे खेळाडू, त्याची क्षमता आणि त्याची एकाग्रता, हा एक भाग आहे. दुसरा आहे तो वापरत असलेली साधनं. मग तो टांगता मलखांब असेल, कुर्ला असेल, तो स्टँडर्ड आहे की नाही, त्याच्यासाठी उपलब्ध असलेले मॅट, क्रॅश मॅट, इतर गोष्टी पुरेशा आणि सक्षम आहेत की नाही, हा दुसरा भाग. तिसरा त्याची तयारी करून घेणारा प्रशिक्षक, त्याच्याकडनं योग्य त्या प्रकारे तयारी करून घेतोय की नाही, आणि त्यांनी शिक्षकांनी दाखवलेल्या गोष्टींचा सराव खेळाडू किती सिरियसली आणि प्रामाणिकपणाने करतोय. असे 4 गोष्टी याच्यामध्ये दिसतात. तुझा आता मुद्दा म्हणालास की स्पर्धा, त्यामुळे रिस्क फॅक्टर आणि त्या रिस्क फॅक्टर मधून होणारा धोका, अपघाताची शक्यता,
अशा सगळ्या गोष्टींचा विचार करताना या 4 गोष्टींवरती आपल्याला लक्ष दिलं पाहिजे की तर तो आता जो तुम्ही खेळाडू आहे, बोला तो जो सर, खेळाडू आहे बोला. त्याला एखादा एलिमेंट करायला सांगताना प्रशिक्षकांनी हे बघितलं पाहिजे की खरंच याची एवढी कपॅसिटी आहे का केवळ स्पर्धेत टिकून राहायचंय किंवा स्पर्धेत पाठवायचंच आहे, त्याला टीम मध्ये घालायचंच आहे म्हणून त्याच्याकडनं तो जबरदस्ती एलिमेंट करून घेतला जातोय का, याच्याकडे प्रशिक्षकाचं बारीक लक्ष पाहिजे. त्याची क्षमता नाहीये आणि आपण मात्र त्याची जो वाटतानी करावा म्हणून अट्टहास करतोय का, असा प्रशिक्षकांनी पण विचार केला पाहिजे. त्याची तेवढी क्षमता नसेल, त्याची एकाग्रता नसेल तर त्याला त्याच्यापासून त्रास होऊ शकतो. प्रशिक्षकांनी दिलेल्या ज्या शिकवलेल्या सूचना गोष्टी आहेत त्याच्यावर तो मुलगा किती प्रामाणिकपणाने आणि किती दीर्घकाळपर्यंत प्रॅक्टिस किंवा प्रयत्न करतोय याच्यावरती त्याचा रिस्क फॅक्टर पुन्हा मागे पुढे होत असतो. आणि याही पेक्षा एक वेगळा मुद्दा माझ्या लक्षात येतोय आता की स्पर्धेच्या ठिकाणी जी प्रकाश योजना असते किंवा ऑडियन्स मधून जे चिअरिंग अप किंवा टीजिंग अप होत असतं त्यामुळे खेळाडू डिस्टर्ब होतोय का. काही वेळेस असं होऊ शकतं की एखादा कठीण एलिमेंट करताना त्याच्या डोळ्यावर प्रकाश आला आणि लँडिंगच्या वेळी तो कन्फ्युज होऊन त्याला काहीतरी दुखापत झाली किंवा मलखांबावरनं लँड डिस्माउंट न करताना सुद्धा मलखांबावर करताना सुद्धा अचानक डोळ्यावरती तीव्र प्रकाश आला किंवा कोणाच्या तरी चिअरिंग कडे टीजिंग कडे त्याचं लक्ष गेलं आणि एक क्षणासाठी जरी त्याची एकाग्रता गेली तरी त्याला दुखापत होऊ शकते. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी प्रशिक्षकांनी खेळाडूला आधीच समजावून सांगायला हव्यात. या सगळ्या गोष्टींकडे लक्ष न देता तुला आपला सेट करायचं आणि अर्थात अगदी बरोबर सर. मी पुढचा प्रश्न विचारणार होतो, तो पुढचा प्रश्न मी विचारायचा बंद केला कारण तुम्ही हा प्रश्न एवढा एक्सप्लेन व्यवस्थित केला की 4 गोष्टी त्याच्यामुळे कशा पद्धतीने दुखापत होऊ शकत नाही किंवा कॉम्पिटिशन मध्ये पण तुम्ही कशा पद्धतीने सांगितलं की दुखापत होण्याचे चान्सेस आहेत आणि हे होतही. मी पण बरेच कॉम्पिटिशनला असतात की फोटोग्राफर फिरत असतात, मग त्यांना सांगावं लागतं की फ्लॅश बंद करा, व्हिडिओ शूटिंग वाल्याला सांगायला लागतं की तुमची लाईट बंद करा, त्या एरिनामध्ये येणाऱ्या जाणाऱ्याचा वावर कमी करावा लागतो. आता तर नियम आहे की तुम्ही एरिनाच्या बाहेरूनच चेअरिंग करायचं. प्रचंड गोष्टी नवीन आता इम्प्लिमेंट झालेल्या आहेत. तर बरोबर. त्यामुळे या गोष्टींकडे प्रशिक्षकाचं प्रत्यक्ष स्पर्धेच्या ठिकाणी प्रशिक्षकांनी हजर राहून असं काही घडत नाहीये ना याची काळजी घेतली तर दुखापत कमी होईल. कारण एकदा एखादी दुखापत झाली की त्या मुलाचे साधारण 2-3 आठवड्यापासून महिन्यापर्यंतचा 2 महिन्यापर्यंतचा काळ वाया जाऊ शकतो. तेवढ्या वेळ त्याची प्रॅक्टिस थांबते आणि मग थोडीशी भीती पण बसते मनामध्ये की हा एलिमेंट मी आता करू कसा, असं ते त्याचं नुकसान होतं. ते सर्वस्वी आपण टाळू शकतो या 4 गोष्टींवर जर आपण नीट लक्ष दिलं आणि काळजी घेतली तर. सर याच प्रश्नाला अनुसरून आहे की तुम्ही 4 गोष्टी सगळ्या व्यवस्थित एवढा समजून सांगितल्या, पण खेळाडूंची बेसिक ट्रेनिंग म्हणजे जे पायाभूत ट्रेनिंग आपण म्हणतो ती किती महत्वाची आहे. आता हा प्रश्न मी विचारतो कारण की मगाशी आपण शंकरराव राक्षे सरांचा उल्लेख करता करता परागजी आले आणि आपला तो विषय तिथेच थांबला. तर शंकरराव राक्षे सरांनी मला मलखांब शिकवला आहे, मग अशी बोललो की कशा पद्धतीने शिकवायचे, पण जोपर्यंत तुमच्याकडे तुमची अशी शिस्त होती शंकरराव राक्षे सरांकडून एवढ्या पद्धतीचा मलखांब शिकलात, एवढ्या तुम्हाला उड्या आल्या, म्हणजे ते बरेचसे खंडातले एलिमेंटच शिकवायचे, कानपकड असायचे, वेगवेगळ्या स्टार्टिंग माउंट होते, मानेचा फरारा वगैरे होता जो आता ओरिजिनल एलिमेंट म्हणून पकडला गेला तो आम्ही तेव्हाच करायचो. असे बरेचसे प्रकार होते जे पायाभूत ट्रेनिंग म्हणतो किंवा बेसिक ट्रेनिंग होतो. याला किती महत्व तुमच्या दृष्टिकोनातून आहे? ते सगळेच महत्वाचे आहेत ना, कारण ते ट्रेनिंग झाल्याशिवाय प्रत्यक्ष स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी जी क्षमता असते ती डेव्हलप होत नाही. तू आता म्हणालास कान पकड किंवा अशा ज्या सोप्या उड्या, अगदी आपल्याकडे एक छोटा मलखांब होता त्याच्यावर छोटी मुलं तुम्ही करायचं तेव्हा सर करून घ्यायची, पण त्यामुळे हिप जॉईंटची जी फ्लेक्झिबिलिटी आहे ती वाढायची आणि मग पुढचे प्रकार तुम्हाला त्यामुळे पटपट करता आले. बेसिक ट्रेनिंग जे आहे मग ते प्रत्यक्ष मलखांबावर असेल, गादीवरती असेल, आसनांच्या स्वरूपात असेल किंवा इतर खेळांमधून असेल. आपण खेळांमध्ये पण अशा प्रकारचे अनेक प्रकार बघितलेले आहेत, केलेले आहेत की ज्यामुळे वेगवेगळ्या शारीरिक क्षमतांचा विकास होतो. तुला आठवत असेल तर आपण हाताला हात धरून कुस्ती पंजाब पुशिंग करायचो. समोरासमोर दोघांनी उभं राहायचं, एकाचा डावा पाय पुढे एकाचा उजवा पाय पुढे.
हे सगळे प्रकार सुद्धा बेसिक ट्रेनिंग मध्ये किंवा बेसिक कंडिशनिंग मध्ये येतील. त्यामुळे हाताची पुश करण्याची ताकद आणि ती जी डेव्हलप होते ती नंतर फरारे करताना किंवा आणखीन एकदा मला मगाशी एक विषय लक्षात आला होता. एका मी फिजिओथेरपीच्या विद्यार्थ्याला विचारलं होतं की आपण त्यावेळेला विचार केला होता आयसोमेट्रिक मुवमेंट ऑफ द मसल आणि आयसोटोनिक. आता तू त्याच्यानंतर पुष्कळ अभ्यास केल्यामुळे तुला ते क्लिअर झालं असेल की नेमकी जेव्हा जेव्हा आपण आसनं करतो किंवा मलखांबाचे प्रकार करतो तेव्हा जे स्नायू प्रत्यक्ष आकुंचन पावतायत किंवा प्रसरण पावतायत त्यांच्या खेरीज इतर स्नायू जे आहेत त्यांचा पण मोठा रोल असतो आणि त्याचा ते खूप आपल्या जास्त रोल असतो. हा. आणि याच विषयाला अनुसरून बोलतो. आजकाल जे फिजिओ ट्रेनिंग वगैरे आपण म्हणतो ना ते हा. ह्याला जे सपोर्ट मसल्स करणारे मसल्सला ते स्ट्रेंथनिंग जास्त देतात, काही करत नाही बाकी. ते तुम्ही म्हणतात तेच की मेन मसल्स, सपोर्टिंग मसल्स आणि त्याला सपोर्टिंग करणारे छोटे छोटे मसल्स, त्याच्यासाठी ते थेराबँड किंवा मेडिसिन बॉल किंवा केटल बेल्ट असे वेगवेगळे ट्रेनिंग प्रकार करून स्मॉल मसल्सची स्ट्रेंथ वाढवतात आणि आपला परफॉर्मन्स इन्हान्स होतो. ते मी स्वतःहून अनुभव पण केलेला आहे. पण तेच तुम्ही आम्हाला लहानपणी तुमच्याच व्यायाम पद्धतीमध्ये करून घेत होतात. ह्या तुमच्याच माध्यमातून मला सांगू इच्छितो, त्याच्यात मीही येतो की स्पर्धात्मक मलखांबाकडे ज्या पद्धतीने आज झपाट्याने खेळाडू आणि कोच धावतोय, म्हणजे तेव्हा असं तुम्ही मगाशी बोललो की बाबा आम्हाला 6 ते 9 महिने कमीत कमी आम्ही बेसिक ट्रेनिंग मध्ये भरपूर राहिलो. आता जो व्यायामशाळेत ठेवणारा मुलगा खेळाडू हा लगेच स्पर्धात्मक मलखांबाकडे कसा वळू या दृष्टिकोनातून पण काही कोचेस लोकांना घाई असते किंवा पालकांचं प्रेशर असतं. सगळ्याच व्यायामशाळेत असं चालतं असं माझं म्हणत नाहीये, पण आज पालक पण बघतो की अरे 4 मुलं ते कॉम्पिटिशन खेळतात, आज आमचाही मुलगा कधी जाईल. पण ते पेशन्स आता आजकालच्या खेळाडूंना आणि पालकांना येणं गरजेचं आहे. तुम्ही सांगितलेल्या टेक्निक प्रमाणे बेसिक ट्रेनिंग करणं गरजेचं आहे. सर, राक्षस सरांबद्दल तुम्ही काय म्हणाल की राक्षस सरांचा तुम्हाला जो अनुभव आहे आणि त्यांनी मला जी सांगितलेली काशा बाजारावरची गोष्ट आहे त्याच्याबद्दल तुम्ही काय बोलाल सर? राक्षस सरांना मुळात अमरावतीचं जे हनुमान व्यायाम प्रचारक मंडळ आहे तिथले व्यायामाचार्य होते आणि तिथले जे संस्थापक होते अंबादास वैद्य म्हणून, ते राक्षस सरांचे स्नेही होते. त्यामुळे तिथून राक्षस सर मुळात सगळं बेसिक शिक्षण घेऊन आले. त्यानंतर ते मुंबईत असताना गिरगाव त्यांनी स्वतःचं घर कुठेही केलं नाही. एवढी वर्ष मुंबईत राहिले. ते कुठेतरी गॅलरीमध्ये झोपायचे, कोणाच्या तरी ऑफिसमध्ये झोपायचे, असं करायचे. नंतर शेवटी ते सांताक्रूजला सारस्वत कॉलनीच्या ऑफिसमध्ये राहायचे आणि आपल्याकडे यायचे. आधी महिला संघाच्या व्यायामशाळेत मी त्यांच्याकडनं मलखांब शिकलो, आसनं शिकलो. मला आसनांच्या क्षेत्रामध्ये प्रवेश मिळाला तर त्यांच्यामुळे. मी कुठलीही आसनं बाहेर शिकायच्या आधी नवली आणि इतर क्रिया ज्या आहेत त्या त्यांच्याकडून आधी शिकलो आणि नंतर मग मी निंबाळकरांच्या टीचर्स ट्रेनिंग कोर्सला गेलो. त्यामुळे ते आसनं, मलखांब, कुस्ती या सगळ्या विषयांमध्ये ते अतिशय पारंगत आणि बारीक ज्ञान त्यांच्याकडे होतं आणि त्यांना अगदी निगर्वीपणाने ते प्रत्येक गोष्ट रिपीटेडली पुन्हा असं कर, असं कर, असं कर असं म्हणून सांगायचे. म्हणजे एकदा मला आठवतंय लोखंडाच्या मलखांब डबल बारवरती मला त्यांनी हँडस्टँड करायला सांगितलं. फुल आर्म हँडस्टँड केला होता. खाली येताना स्विंग जास्ती होऊन मी पडलो. पडल्यानंतर ते महिला संघाच्या मागच्या बाजूला जी झाडी होती तिथे गेले. तिथून कुठला तरी त्यांनी पाला आणला, तो हातावरती असता चोळला आणि माझ्या जे कोपऱ्याला खरचडलं होतं त्याच्यावरती त्याचा एक लेप दिला. राक्षसर कशी व्यक्ती होती ती, त्यामुळे मग मला बरं वाटलं. नंतर मी पुढे व्यायाम केला पण चांगल्यापैकी खरचटलं होतं. त्यांनी काय नाही म्हणाले जाईल असं म्हणून त्याच्यावर मला त्या पाल्याचा लेप लावून दिला आणि पुढे चालू राहील. पण ते जेव्हा आम्हाला शिकवायचे सर, मी होतो लहान तेव्हा त्यांचं वय जवळपास 82 वर्षाचे होते. आम्हाला सांगायला आवडतं की मी एवढ्या महान व्यक्तीकडून बेसिक ट्रेनिंग घेतलेलं आहे आणि मला छाती ठोक पुढे करून आवडेल बोलायला. इथे राघवेंद्र आहे, मिनलताई आहे की मी राक्षसरांचा खूप लाडका खेळाडू होतो. मी आणि रोहित शिंदे म्हणून होतो, आम्ही दोघं खूप मस्ती करायचो आणि त्यांचे खूप आम्ही लाडके होतो आणि आम्हाला ते काय काय गोष्टी सांगायचे करायला. तेव्हा सर राक्षस सर गळफास करायचे. गळफास केल्यानंतर आपण टेबल ठेवायचो, त्याच्यावरती ते पद्मासन घालायचे. गळफास केल्यानंतर आपण खालून टेबल काढून टाकायचो आणि ते पद्मासन मध्ये तशीच होल्ड पोझिशन करायचे. आम्ही पण भरपूर शिकायचा प्रयत्न केला पण तुम्ही सगळे आम्हाला करायला द्यायचे नाहीत. आम्ही राक्षसाला नमस्कार लावून शिकवायचा प्रयत्न केला पण ते पण गमतीमध्ये कधी शिकवलं नाही. असं शिकवतो पण आम्हाला शेंडी लावलेली. पालीमध्ये आपण गेलेलो सर कॅम्पसाठी, आपण कॅम्प रेसिडेन्शियल कॅम्प घ्यायचो तेव्हा तिथे आपण मलखांब शिकवायचो. आणि एक दिवस असं झालं की मला आणि रोहितला वगैरे आम्हाला 3-4 जण नीट पोटाचा येत नव्हता.
तेव्हा राक्षस सर तसंच लेंगा वरती करून पोटात जागा करायला वरती चढले. तुम्ही खाली हेल्पला होता, निलेश होता, माझ्यामध्ये महेश सर पण होते, आणि त्यांनी पोटात जागा झाप मारला. हो. आणि ते झाप मारताना त्यांचा तो लेंगाही तो मोंडावरती अडकून फाटला होता. पण त्यांच्याकडे त्या वयाची एनर्जी आणि त्या वयाचा जो कॉन्फिडन्स बघून आम्हाला लाजिरवाणं वाटायचं. त्यांच्या कुस्तीबद्दल तुम्ही काही सांगाल का? ते कुस्ती खेळायचे आणि त्यांनी काशाबा जाधव जे आहेत त्यांना ते मला तेव्हा सांगायचे की आम्ही त्याला हरवलंय वगैरे. ते खरं आहे, बरोबर. कसं होतं? हो, ते काशाबा जाधव जे ऑलिम्पिक मेडलिस्ट आहेत ते त्यांच्या बरोबरीचे पैलवान होते. आणि मला वाटतं बरोबर. कलकत्त्याला सिलेक्शन होतं तेव्हा त्यांची समोरासमोर कुस्ती झाली होती. आणि मला वाटतं सरांचा हात दुखावला तेव्हा, आणि त्यामुळे ते पुढे जाऊ शकले नाही. नाहीतर त्यांचंही सिलेक्शन झालं असतं. त्यांनी एकदा सांगितलेलं मला आठवते, त्यांचा खांदा दुखावला होता आणि त्यामुळे ते जाऊ शकले नाही. तसं पाहायला गेलं तर तुला मगाशी आणखीन एक मला गोष्ट आठवली. रोप मलखांबाच्या गळफासाची तू आठवण केलीस तेव्हा त्यांनी आपल्यासाठी एक वेत पण आणला होता, वेताचा मलखांब आणला होता. हो. आणि तो आपण आधी 2-3 दिवस पाण्यात, तो वापरापूर्वी पाण्यात भिजवून ठेवायला लागायचा आणि मग बरोबर तो आहे. चांगला मऊ व्हायचा. तो आपण 1-2 वेळा जिथे बाबूचं कॅन्टीन होतं तिथे टांगलेला पण तुटला होता. सुद्धा. हा. तो म्हणजे त्यांनी तो केलेला होता. रोपचा मलखांब त्यांच्यासाठी अगदीच काय म्हणायचं, किरकोळ गोष्ट होती. वेतावर करणं हे रोपपेक्षा अधिक कठीण आहे आणि त्यावर ते शिकलेले किंवा करणारे होते. तर मला म्हणजे तुम्ही बोललात बरोबर आहे, पण काशाबा जाधवला ना सर राक्षस सरांनी हरवलं होतं. म्हणजे मला महेश सरांनी पण सांगितलं होतं काशाबा जाधवला हरवलं होतं आणि ते पहिले लागलेले. पण जो व्यक्ती पहिला लागतो तो ऑलिम्पिकला जाण्यासाठी काही रक्कम द्यावी लागत होती. ते 1200 रुपये तेव्हा काहीतरी होते. आणि राक्षस सरांकडे ते पैसे नसल्यामुळे त्यांनी बॅकआउट केलं. आणि ऑब्व्हियसली त्यांनी बॅकआउट केलं की दुसऱ्या नंबरचा खेळाडू जातो आणि मग काशाबा जाधव तो नंबर लागला आणि ते जाऊन तिकडे ब्रॉन्झ मेडल घेऊन आले. आणि मला ना सर खरंच वाटतं की जर सर आपले सर गेले असते, कदाचित राक्षस सर गेले असते, तर भारताला कदाचित सुवर्ण पदक किंवा सिल्वर मेडल आलं असतं, असं माझं वैयक्तिक मत आहे. पण एक म्हणतात ना की त्याचं कुठे लिखाण नाहीये, त्याचं कुठे लिखित स्वरूपाचं नाहीये, त्याच्यामुळे आपण खातेटोकपणे पण या गोष्टी बोलू शकत नाही. पण ह्या गोष्टी मला सांगायला एवढं आवडतं की या महान व्यक्तींच्या आपण सानिध्यामध्ये वाढलेलो आहोत आणि त्यांच्याकडे मी ट्रेनिंग घेतलंय. मग अशी बोललो बेसिक ट्रेनिंग बद्दलचं. बरेचसे लोक इथे प्रश्न विचारतात. मागे पण बळवंतने विचारलं की मुलांना अँकल इंजुरी होते किंवा अशा इंजुरीज होतात. तर बेसिक ट्रेनिंग योग्य पद्धतीने जर मुलांना दिलं गेलं असेल तर जो इंजुरीचा भाग आहे हा आपल्याला कमी करता येतो किंवा एकदमच तो गाळता येतो. मुलांचं शरीर जर योग्य पद्धतीने घडलं असेल बेसिक ट्रेनिंग मध्ये तर आपण नक्कीच त्याला टाळू शकतो इंजुरीचा भाग. हे सगळ्यांना मी सांगू इच्छितो की बेसिक ट्रेनिंगकडे जास्त लक्ष द्या. म्हणजे आता हा सीझन आहे ना, हा ऑफ सीझन आहे. या ऑफ सीझन मध्ये पावसाळ्यामध्ये मलखांबाच्या बेसिक ट्रेनिंगला जास्त महत्व द्या, फिटनेसला जास्त महत्व द्या. कॉम्पिटिशनची प्रॅक्टिस तर होतच राहणार आहे. तर तुम्हाला मी पुढचा प्रश्न विचारतो. तुम्ही नवीन नवीन प्रकार बसवले होते त्यावेळेला पण शोधायचा माउंट डिस्माउंट तुम्ही म्हणजे तेव्हा फ्रंट कॅच डिस्माउंट वगैरे 5-5, 6-6 सीट असायचे सेट. तर तुम्ही हेल्प कसे द्यायचं आणि आजची जी पिढी आहे म्हणजे शिक्षक आहे त्यांना आदर्श हेल्प कशी दिली गेली पाहिजे याच्याबद्दल काही मार्गदर्शन कराल का? हा प्रश्न मी श्रेयस सरांना पण विचारलेला आहे, तुम्हालाही विचार. मला असं वाटतं की जो प्रशिक्षक आहे ना त्यांनी आपल्याला थोडं जास्ती श्रम झाले किंवा जास्ती त्रास झाला तरी सुद्धा त्याचा कंटाळा न करता जो एलिमेंट बसवला जातोय, जो केला जातोय, त्या मुलाला चक्क उचलून ते करून दाखवावं. समजा फ्रंट कॅच आहे किंवा कुठलाही एखादा एलिमेंट करतोय मुलगा, तर प्रशिक्षकांनी त्या मुलाला आधी सुरुवातीला सगळं भार आपल्या हातावर घेऊन त्याच्याकडनं तो एलिमेंट करून घ्यावा. त्याच्याही पेक्षा मी असं म्हणेन की जर प्रशिक्षकाला ते प्रत्यक्ष करताना दाखवता येत नसेल तर एखादं छोटं मूल घ्यावं, छोटा खेळाडू घ्यावा आणि त्याला उचलून त्याच्याकडनं तो कसं बॉडी फिरेल, कुठे रोटेशन होत आहे, कुठे ग्रीप बसते, हे त्या मुलाला सहज असं फिरवून ज्याला शिकवायचंय त्याला बाजूला उभं करावं आणि त्याला सांगावं की बघ या अँगलनी शरीर वर जातं, इथे गेल्यानंतर फोल्ड होतं किंवा इथे गेल्यावर पाय पोटाशी येतात किंवा असं जे काही आहे ते छोट्या मुलाकडनं आपण त्याला सहज उचलून घेऊन करावं. म्हणजे ज्याला आपल्याला प्रत्यक्ष एलिमेंट शिकवायचं आहे त्याला ते लवकर समजेल. त्याला प्रत्यक्ष करायला सांगून त्याच्यावरती मेहनत घेण्यापेक्षा अशा प्रकारे जर छोट्या विद्यार्थ्याला घेऊन ते दाखवलं तर कदाचित त्याला लवकर समजेल. किंवा मी जेव्हा शिकवायचो तेव्हा मी हेच काळजी घ्यायचो
की त्याला मला श्रम पडले तरी चालेल, पण खेळाडूला कुठेही लागता कामा नये, दुखापत होता कामा नये, की अरे रे गुडघा आपटला किंवा घोटा आपटला किंवा सीट आपटली, कमरेवर प्रेशर आलं, असं होता कामा नये. त्यासाठी आपल्याला प्रशिक्षकाला त्याला उचलावं लागलं, आपली शक्ती जास्ती वापरायला लागली तरी ती वापरली पाहिजे. आणि तुम्ही त्या पद्धतीचं हेल्प केलेली आहे. आम्ही तुमच्या अंगा खांद्यावरतीच लहानपणी होतो. तुम्ही आम्हाला किती उचलायचात आणि कसं उचलून आम्हाला मलखांवरती फेकायचात किंवा कसं झेलायचात हे आम्ही बघितलेलं आहे. थोडक्यात सांगायचं की जर प्रशिक्षकाने थोडेसे कष्ट वाढवले स्वतःवरचे तर मुलांकडून एलिमेंट सहजरित्या बसून घेता येतात आणि मुलांकडून पाहिजे ती मुवमेंट हालचाल करून घेता येते. ते आपल्याला सरांच्या माध्यमातून सांगायचं आहे. सर, मी थोडंसं आता मल्लखांब, योगा आणि या सगळ्या गोष्टीबरोबर तुमचा जो अजून वेगळा विषयावरचा जो अभ्यास आहे, कारण की माधव फाटक हे व्यक्तिमत्व सगळ्यांना माहिती आहे की एक वेगळं व्यक्तिमत्व आहे ज्यांच्याकडे प्रत्येक प्रश्नाचं किंवा प्रत्येक प्रॉब्लेमचं तुम्हाला सोल्युशन मिळणार. मग तुम्ही डाएट बद्दल घेऊन जा, एक्सरसाइज बद्दल घेऊन जा किंवा परफॉर्मन्सच्या बाबतीत घेऊन जा. मी जातोच. पायाभूत मगाशी ट्रेनिंग मध्ये मला एक उल्लेख करायचा राहिला की सर, डॉक्टर हेडगेवार व्यायामशाळा हनुमान रोडला आहे. तिथे बेसिक ट्रेनिंगची व्यायामशाळा आहे. तिथे मुलं खेळायला येतात, बेसिक आसनं करतात, कुस्ती खेळतात, गाड्यावरच्या उड्या करतात, धावतात. आणि हे माधव सर, निलेश देवरुकर माझा मोठा भाऊ, त्याचबरोबर यश वगैरे असे असतात जे तिथे त्यांना ट्रेनिंग देत असतात. पण तिथे सरांना जर एखादा मुलगा दिसला ट्रेनिंग मध्ये 6 महिन्यांनी 7 महिन्यांनी की हा खेळाडू मल्लखांबासाठी योग्य आहे, तर माधव सर माझ्याकडे त्याला पाठवतात. याची उदाहरण आहेत बरीचशी. आदी वांगणकर आहे, सोहम आहे, श्रवण काळे, वेदांत, उत्तरा, अवनीपासून बरेच अशी मुलं आहेत जी आता स्टेट नॅशनल लेवलला खेळत आहेत. आणि जेव्हा ती मुलं माझ्याकडे आल्यानंतर मला ते शिकवणं एवढं सोपं झालं आहे. तुम्हाला वाटेल की हे सगळ्या गोष्टी माझं श्रेय नाही, हे सरांचं श्रेय आहे. ते एक बेसिक ट्रेनिंग केलेला खेळाडूला तुम्ही इतक्या सहजरित्या शिकवू शकता. त्याचं शरीर जसं घडलेलं असतं. हेच मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचंय की बेसिक ट्रेनिंगकडे थोडं जास्त लक्ष द्या. तर थोडा वेगळा प्रश्न आहे. प्रत्येक जण आपल्या व्यायामशाळेमध्ये मारुती रायाचा फोटो असतो, मूर्ती असते आणि रोज जवळजवळ रोजच नाही तर शनिवारी तर नक्की सगळे मारुती रायाची पूजा प्रार्थना करतात किंबहुना करतच असतील. तर मला हाच प्रश्न विचारतो, ती प्रार्थना का केली जाते मारुती रायाचीच? आणि मारुती राया किंवा बजरंगबली बद्दल तुम्ही काय बोलाल सर? कधी काही लोकांना हा प्रश्न एकदम असा वाटेल काय प्रश्न विचारतो, पण माझा मनातला प्रश्न आहे आणि ती शक्ती आणि त्याच्याबद्दल मला वाटतं की सगळ्यांना कळलं पाहिजे तुमच्या मार्फत. सर बोला. असं म्हटलं जातं की योगासाठी दत्तात्रेय, ज्ञानासाठी शंकर, नंतर विद्येसाठी गणपती, अशा वेगवेगळ्या देवता आपल्या संस्कृतीने मान्य केल्या. तसं शक्तीची देवता किंवा बलाची देवता म्हणून मारुतीला मान्यता आहे. तुलसीदासांनी मारुतीचं वर्णन करताना एका त्यांच्या श्लोकामध्ये अतुलित बलधामम असा त्याचा उल्लेख केलाय. अतुलित बलधामम हेम शैलाबदेहम धनुजवन कृशानु ज्ञानिनामग्रगण्यम असं त्याच्या पहिल्या चरणामध्ये वर्णन आहे. तिथे तो अतुलित, ज्याची कंपॅरिझन नाही, ज्याची तुलना करता येत नाही, अशा बलाचं धाम, या अशा बळाचा आश्रय हा हनुमान. आणि आपण सगळे बळाची उपासना करतो, आपलं स्नायुबल वाढवण्याची खटपट करत असतो. त्यामुळे आपल्यासाठी हनुमान आराध्य झालाय. आणि जिथे असं दिसतं की ज्या ज्या विषयाचा जो अभ्यास करतो तो त्या विषयाच्या आराध्याची उपासना करतो, त्याची पूजा करतो, त्याच्याकडे मागतो, त्याच्याकडे प्रार्थना करतो की ही विद्या तुझ्यापासून माझ्याकडे या. त्याच न्यायाने जेवढे म्हणून व्यायाम करणारे आहेत, ज्यांना शरीर सौष्ठव हवंय, निरोगीपणा हवाय, ते सगळे मारुतीची उपासना करतात. त्याच न्यायाने आपण व्यायामशाळांमध्ये, तुला आठवत असेल आपल्याकडे आपण मारुती बनवून घेतला होता आपल्या टिळक विद्यालयाच्या व्यायामशाळेत. कारला जाऊन त्या मूर्तिकारांकडून आपण विशेष मूर्ती घडवून घेतली, त्याच्यावरती विधिवत संस्कार केले, नंतर ब्रह्मचारी विश्वनाथजींना बोलावून त्याची स्थापना केली. आणि त्या मारुती रायाची तुम्ही रोज पूजा करायचा. रोज 4:30 वाजता जाऊन ती मारुती मूर्ती तुम्ही चिंचेच्या पाण्याने आणि वेगवेगळ्या गोष्टींनी व्यवस्थित घासून चकचकीत करायचा. त्याचे डोळे रोज तुम्हाला कोरायला लागायचे. तर मारुती रायाचे 3 रूप मला म्हणजे माझ्या अभ्यासाने आहे. एक आहे जे गधाधारी जो हनुमानाचा आपण फोटो जनरली आपल्या व्यायामशाळेत आणि सगळीकडे असतो. एक असतो जो डोंगर उचललेला असतो, जो तो जनरली हॉस्पिटलमध्ये असतो संजीवनी साठी त्या. आणि एक असतो जो छाती फाडून रामाचा आणि सीतेचा फोटो दाखवलेला आहे. या 3 याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळं काय सांगायचं
अशी 3 रूपं मारुतीची आहेत. ही 3 वेगवेगळी प्रतीक आहेत. जसं तू आता म्हणालास की हॉस्पिटल्समध्ये संजीवनी म्हणजे औषधं आणून देणारा हनुमान म्हणून त्याचा हॉस्पिटलमध्ये फोटो असतो. जिथे भक्तांचा मेळा असतो तिथे छाती फाडून दाखवणारा हनुमान असतो की माझ्या हृदयामध्ये रामचंद्र निवास करतात. आणि जिथे गदाधारी असतो तिथे तो बळाचं, पराक्रमाचं, शौर्याचं प्रतीक म्हणून असतो. म्हणजे व्यायामशाळेमध्ये सर गदाधारी हनुमानाची मूर्ती असणं किंवा फोटो असणं योग्य आहे असं हो, तुमच्या माध्यमातून संयुक्तिक आहे. सांगायचं. बरोबर, संयुक्तिक आहे. गदाधारी हनुमान संयुक्तिक आहे. तिथे दास मारुती, हात जोडून उभा असलेला मारुती व्यायामशाळेमध्ये अभिप्रेत नाही. व्यायामशाळेमध्ये गदाधारी हनुमान म्हणजे एका हातात गदा आणि दुसरा हात आशीर्वाद देणारा अशा स्वरूपाची जी मूर्ती आपल्याकडे होती तशीच मूर्ती व्यायामशाळेमध्ये पाहिजे की तो गदा प्रतीक आहे बळाचं आणि त्याच्या शक्तीचं आणि दुसऱ्या हात आपल्या भक्तांना, व्यायाम करणाऱ्यांना आशीर्वाद देणार आहे. तर तुम्ही रोज व्यायामशाळेमध्ये रोज आल्यानंतर फळ्यावरती मनाचे श्लोक लिहायचे. बऱ्याच व्यायामशाळेमध्ये तशा कुठल्या गोष्टी चालत असतील तर मला कल्पना नाही, पण माझ्या व्यायामशाळेत चालत नाहीये कारण की मी त्या गोष्टी थोड्याशा विसरलोय. आता तुमच्या माध्यमातून ते मी चालू ठेवणार आहे आणि तुम्हाला रोज मी आता त्याच्यासाठी त्रास देणार आहे या गोष्टीसाठी. पण मनाचे श्लोक लिहिल्याने खरंच मुलांच्या, खेळाडूंच्या मनावरती काही चांगले परिणाम किंवा काय होतं का? असा श्लोक पाठ करणं, ते स्वच्छ उच्चारात म्हणणं हा एक बुद्धीचा व्यायाम आहे. आणि बुद्धी आपल्याला सगळ्या गोष्टींसाठी लागते. म्हणजे मलखांब करायचा असेल, एक्सरसाइज करायचा असेल तरी बुद्धीशिवाय काहीच होत नाही. त्यामुळे हा एक बुद्धीचा व्यायाम आहे श्लोक पाठ करणं, हा पहिला भाग. दुसरा भाग असा आहे की त्या श्लोकांमध्ये सांगितलेलं जे तत्व असतं, मग कधीतरी भक्तीचं प्रिन्सिपल सांगितलेलं असतं मनाच्या श्लोकांमध्ये, कधीतरी ईश्वराचं स्वरूप वर्णन केलेलं असतं, कधी उत्तम भक्तांची लक्षणं सांगितलेली असतात. त्या श्लोकांच्या अर्थाचं जर थोडं थोडं मनन विद्यार्थी करायला लागले तर त्यांचं जीवन निश्चित चांगल्या मार्गावर जाईल. ज्याला नीतिमूल्य म्हणतो आपण, ती आपोआप त्यांच्यात भिनती. आणि याच्याशिवाय एक अगदी वेगळा असा लौकिक फायदा दिसतो तो की असे जर श्लोक पाठ असतील तर निबंध लेखन किंवा वक्तृत्व स्पर्धा यांच्यामध्ये ते त्यांना सहज आठवतात आणि ते उद्धृत करून त्यांचं वक्तृत्व किंवा निबंध हा अतिशय चांगला होऊ शकतो. थँक्यू सर. मला हेच सांगायचं की आज मुलांना फक्त शारीरिक नाही तर मानसिक पण बल मिळण्यासाठी मनाचे श्लोक मुलांनी बोलले पाहिजे, पाठ केले पाहिजे. आणि हे याच्यासाठी माधव सरांनी खूप वर्षापासून त्याच्यासाठी परिश्रम घेतलेले आहेत. आणि आताची पिढी थोडस खूप फास्ट फॉरवर्ड वेगवेगळ्या गोष्टीकडे धावत आहे. त्यांना नको त्या कार्टून मध्ये जास्त इंटरेस्ट आहे आणि ते डायलॉग सगळ्यांना पाठ असतात, पिक्चरचे डायलॉग पाठ असतात, पण मनाचे श्लोक किंवा अशा गोष्टीपासून थोडीशी मुलं 4 हात लांबच राहत आहेत. तर तुमच्या माध्यमातून मी सगळ्या कोचेस लोकांना, पालकांना, खेळाडूंना विनंती करतो की ऍटलीस्ट रोज एक तरी मनाचा श्लोक लिहा, पाठ करा. आणि आता जेव्हा माझी व्यायामशाळा चालू होणार त्यावेळी माझ्या व्यायामशाळेतल्या, तुम्ही मला बोललात पण होता फोनवरती, तुझ्या व्यायामशाळेत फळा नाहीये का, तर तू लिहित का नाहीये, तसं आता लिहिणार. आता हे मी लिहिणार आणि माझ्या व्यायामशाळेत ऍक्टिव्हिटी चालू करणार. रामदास स्वामींबरोबर तर तुमचा बद्दल खूप चांगला अभ्यास आहे. त्यांच्याबद्दल किंवा सज्जनगडाबद्दल तुम्ही काय सांगाल? आता हे मी का विचारतो याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो, तर तुम्ही बोला. रामदास स्वामी बळाची उपासना करणारे जे एकमात्र संत आहे आपल्याकडे. जे रामदास स्वामींचं तुम्ही सांगण्याच्या आधी मला थोडक्यात सांगा की त्यांचं शरीर म्हणजे उंची वगैरे हे कशी किती होती, त्याच्याबद्दल पण सांगाल का थोडं? त्यांच्याविषयी एक भीमस्वामी नावाचे त्यांचे शिष्य होते. त्यांनी काढलेलं एक चित्र, त्यांचं ओरिजिनल चित्र मिळतं आपल्याला. ते भीमस्वामींचं चित्र आहे आणि त्याच्यात नंतरची चित्र अनेक लोकांनी काढली आपापल्या कल्पनेनुसार. पण हे भीमस्वामी जे होते त्यांनी स्वतः समर्थांना पाहिलेलं होतं आणि त्यांनी त्यांचं चित्र काढलं होतं. त्यावरून असं दिसतं की त्यांना चांगली भरपूर उंची होती. आणि चरित्रांमध्ये असं वाचायला मिळतं की ते 1100 नमस्कार घालत असत, सूर्यनमस्कार. गेल्या आठवड्यामध्ये एक टीव्हीवरच्या कार्यक्रमामध्ये रामदेव बाबा जे आहेत त्यांच्याकडचा एक विद्यार्थी त्यांनी दाखवला टीव्हीवर. तो रोज 500 नमस्कार घालणारा आणि तो आपल्या कुठल्याही मलखांबपटूच्या पेक्षा सुद्धा सुदृढ आणि असा बलवान दिसत होता. म्हणजे नमस्कारांचं एवढं सामर्थ्य आहे. तर समर्थ जर 1100 नमस्कार घालत असतील तर त्यांचं सामर्थ्य केवढं असेल. त्यामुळे जे 5 संत आहेत, नामदेव, ज्ञानेश्वर, तुकाराम, एकनाथ, असे सगळे, त्या सगळ्या परंपरेमध्ये हे एक वेगळे संत आहेत ज्यांनी बलाची उपासना केली, ज्यांनी मारुतीची मंदिरं स्थापन केली.
आणि म्हणून ते आपल्याला थोडे अधिक जवळचे वाटतात. आपण व्यायामप्रेमी जे लोक त्यांना समर्थ हे इतर संतांपेक्षा थोडे अधिक आपले वाटतात, कारण ते आपल्याच मार्गावरती व्यायामाची बलाची उपासना करणारे दिसतात. थँक्यू सर. आज हे तुम्हाला सांगण्यामागचा उद्देश असा आहे की आज एवढे जुन्या लोकांनी सुद्धा शरीराचं बळकटी वाढवण्यासाठी एवढे परिश्रम घेतलेले आहेत. जेव्हा तुमचं शरीर आणि मन जेव्हा फिट असतं तेव्हा तुम्ही कोणत्याही क्षेत्रामध्ये खूप चांगली प्रगती करू शकतात. आणि आपला थेट काय म्हणतात की डायरेक्ट संपर्क हा आपल्या प्रतिस्पर्धीशी असतो, स्पर्धेशी असतो. आपला समोरचा खेळाडू हा आपल्यापेक्षा बळकट आहे की आपल्यापेक्षा श्रेष्ठ आहे हे कोण ठरवतं? हे आपण ठरवतो का की आपले पंच ठरवतात? हे कोणी ठरवत नाही. आपण जोपर्यंत स्वतःला श्रेष्ठ समजत नाही, आपण स्वतःवरती थोडं काम करत नाही, मनावरती शरीरावरती आपण काम नाही करत, तोपर्यंत आपण समोरच्याला जिंकायला एकदम सोपं ठेवतो. आपण जोपर्यंत मेहनत करणार नाही सगळ्या दृष्टिकोनातून, मग ते मारुती रायाची पूजा असेल, मनाचे श्लोक असतील आणि नियमित बेसिक व्यायाम हे जर आपण केले नाही तर आपल्याला कोणत्याही स्पर्धा जिंकणं कठीण जाईल. तर तुम्हाला पुढचा एक वैयक्तिक प्रश्न आहे. तुमच्या वैयक्तिक जीवनावर चांगला परिणाम किंवा तुम्हाला आदर्श असं तुमचं आयडियल व्यक्ती कोणती आहे आणि ती का? त्याच्यात त्यामुळे दुसरं उत्तर असणार नाही. आपण समर्थ रामदास स्वामींनाच लहानपणापासून आदर्श मानून चालत आलोय. तेच ऐकायचे सर, तेच ऐकायचे. कारण की मी लहानापासून त्यांच्याबद्दल खूप ऐकलं आहे आणि त्यांना तुम्ही खूप फॉलो केलेलं आहे. त्यांच्या बऱ्याच गोष्टी दासबोध ग्रंथापासून सगळ्या गोष्टी तुम्ही वाचलेल्या आहात, कदाचित पाठही असेल मला तो. मला तेच सांगायचं, आपली आदर्श व्यक्ती ही जर खूप योग्य असेल, तुम्ही चांगल्या आयडियलला किंवा चांगल्या व्यक्तीला जर तुम्ही फॉलो करत असाल तर तुमचे आचार विचार पासून सगळ्याच गोष्टी खूप चांगल्या आहेत. आजकालची मुलं आजकाल हिरो हिरोईन्सला खूप आयडियल मानतात आणि त्यांचा डाएट आणि त्यांचा वर्कआउट फॉलो करतात इंस्टाग्राम फेसबुकवर जाऊन. तर ते कुठेतरी आज थांबलं पाहिजे आणि आज जे आपले संत आणि जे आपल्या गुरूंनी सांगितलेल्या गोष्टी आपण फॉलो करणं गरजेचं आहे. सर, आजकालचा तरुण वर्ग जो आहे तो जसा वयात येतो आणि मलखांबाचे खेळाडू पण, याच्यात मला काही लाज वाटत नाही सांगायला, मलखांबाचे खेळाडू सुद्धा वयात आले, एक पर्टिक्युलर 12वी वगैरे झाले की ते लोक पाश्चात्य व्यायाम प्रकाराकडे म्हणजे वेट ट्रेनिंग, जिम वगैरे याकडे जास्त वळतात. तर तुमचं काय वैयक्तिक मत आहे सर? पाश्चात्य व्यायाम प्रकार किंवा जिम, शरीर चांगलं दिसलं पाहिजे या व्यायामाला तुमच्या दृष्टिकोनातून काय म्हणणं? त्याला अगदी पूर्णपणे टाकाऊ समजायचं कारण नाही. वेट ट्रेनिंगचे जे एक्सरसाइजेस आहेत ते त्यांनी अधिक बारीक विचार केलाय की प्रत्येक स्नायूची डेव्हलपमेंट कशी होईल यासाठी केलेला आहे. पण त्याच्यामध्ये एक मोठा दोष असा आहे की त्याला पुष्कळ इतर पूरक सामुग्री लागते. वजनं लागतात, मशीन्स लागतात, समोर आरसा आणि इतर सामुग्री लागते, एक बंदिस्त जागा लागते, असं सगळ्या अनेक गरजा त्याच्यात वाढतात. आणि हे सगळं न करता आपल्या भारतीय व्यायामांनी हे सगळं डेव्हलप करतायत. आणि थोडंसं काय झालंय, टीव्हीवर दाखवलेलं किंवा जाहिरातीत आलेलं चांगलं, जसं घरामध्ये केलेलं सातूचं पीठ खाण्यापेक्षा बोर्नव्हिटा खाणं आयांना चांगलं वाटतं. तसं झालंय ते की टीव्हीवरती जाहिराती दिसतात, नट जाहिराती करतात, जिम्नॅशियम मध्ये बाहेर मोठे मोठे फोटो लावलेले असतात स्त्रियांचे, पुरुषांचे. ते बघून ह्या मुलांना असं वाटतं की अरे काय बॉडी आहे. आपण मग ते तिथे गेलं की त्यांना हे कळत नाही की तिथे गेल्यानंतर त्यांची जी टॉनिक्स असतात ती त्यांचे विकायचा हेतू असतो. त्यांच्या ज्या सोन्याच्या लेप दिलेल्या गोळ्या आणि त्यांचे जे इतर विटामिनशी पूरक डाएट ज्याला आपण म्हणतो कॉम्प्लिमेंटरी डाएट, ते सगळं विकायचे असतात त्यांना. आणि अशा बाहेर मोठे मोठे होर्डिंग किंवा पोस्टर्स लावून ते असे मस्त पैलवान दाखवतात आणि लोकांना तिथे आकर्षित करून घेतात. पण ते एक दुष्टचक्र आहे, त्याची खरंच गरज नाहीये. फिटनेस करण्यासाठी सूर्यनमस्कार, पोहणं, मलखांब हे सगळे जे आपले मूळ भारतीय व्यायाम आहेत ते पुरेसे आहे. आणि मोठं सौष्ठव जरी मिळवलं तरी सुद्धा तुम्ही काही कपडे काढून बाहेर फिरत नाही, बाहेर ऑफिसमध्ये जाताना. त्यामुळे तुम्ही किती छान मसल डेव्हलपमेंट केली तरी कपडे घालूनच व्यवहारात जायचं असतं. मग ते असे नुसते दिखाऊ आणि वजनांवरती किंवा टॉनिक्स वरती डेव्हलप झालेले मसल्स चांगले की आपल्या भारतीय व्यायाम पद्धतीने झालेले आणि टिकाऊ मसल्स चांगले, याचा मुलांनी विचार करायचा. बरोबर आहे सर, तेच मला सांगायचं होतं.
ते चुकीचं आहे असं माझं म्हणणं नाहीये, पण रोज जाऊन बायसेपच करत राहिला तो व्यक्ती तर त्याचा बायसेप हा स्नायूच डेव्हलप होणार आहे, पण त्याचे पायाचे मसल्स, पोटरीचे मसल्स, खांद्याचे मसल्स, तर त्या दृष्टिकोनातून त्यांनी जर प्रॉपर पद्धतीने जर वेट ट्रेनिंग केला, जर सायंटिफिकली केला असेल, सर्वांगीण व्यायाम म्हणून जर वेट ट्रेनिंगचा वापर केला तर काही चुकीचं नाहीये.